हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडलीकवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की हरि बोला नाही तरी अबोला, व्यर्थ गलबला करू नका, नको नको मान नको अभिमान, सोडी मी तू पण तोची सुखी, सुखी जेणे व्हावे जग निववावे, अज्ञानी लावावे सन्मार्गासी, मार्ग जया कळे भावभक्ती बळे, जगाजिया मेळे न दिसती, दिसती जनी वनी प्रत्यक्ष लोचनी, एका जनार्दनी ओळखिले, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे। सद्गुरु श्री गुरुनानक महाराज सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या प्रवचनमालेच्या या वर्षीच्या पहिल्या सत्राला आपण आरंभ करतो। याकरता उपस्थित आपण सर्व श्रोते संत सज्जन माता भगिनी आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो। नाथ महाराजांच्या हरिपाठाचा विचार आपण मागच्या वर्षीपासून सुरू केलेला आहे। पहिल्या अभंगाचा विचार मागच्या वर्षी आपण केला आणि यावर्षी दुसऱ्या अभंगाचं चिंतन आपल्याला करायचं आहे। पंखे बंद करता आले तर करा, पंख्यांचा आवाज जास्त येतो, किंवा ते मोठे कूलर बंद करता आवाज घुमतो, आवाज एको देऊ नका, बिलकुल एको देऊ नका। येतो ना आवाज माझा? मला एको देऊ नका, फक्त आवाज घुमतोय खूप, थोडं कमी ठेवलं तरी चालेल, टेबल थोडं कमी केलं तरी चालेल। सद्गुरु श्री नाथ महाराजांच्या हरिपाठाचा विचार आपण मागच्या वर्षीपासून करतो। मागच्या वर्षी पहिल्या अभंगाचा विचार आपण केला, यावर्षी दुसऱ्या अभंगाचा विचार यथाशक्ती यथामती आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न मी करणार आहे। नाथ महाराजांचा हरिपाठ आणि ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ हे दोन हरिपाठ संप्रदायामध्ये नित्य म्हटले जाणारे हरिपाठ आहे। तसं बघितलं तर सगळ्याच संतांचे हरिपाठ आहेत असं सांगितलं जातं। तुकाराम महाराजांचाही हरिपाठ सांगितला जातो, नामदेवरायांचा सांगितला जातो, मुक्ताबाईंचा सांगितला जातो, सोपान काकांचा सांगितला जातो, जनाबाईचा हरिपाठ म्हटला जातो काही ठिकाणी। या हरिपाठामधून नाथ महाराजांनी नामाचं महात्म्य सांगत असताना चार पद्धतीनं ते महात्म्य आपल्या समोर ठेवलेलं दिसून येतं, जे ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठातही आपल्याला दिसून येतं, नाथ महाराजांच्या हरिपाठातही दिसून येतं। चार पद्धतीनं नामाचं महात्म्य हरिपाठातून व्यक्त झालंय।
नामाची साधनरूपता, नामाची साध्यरूपता, नामाचं स्वरूप आणि नामाचा परिणाम अशा 4 प्रकारातून नाममहात्म्य या हरिपाठामधून व्यक्त झालेलं आहे. हरिपाठ काय आहे, हरिपाठ म्हणजे काय याचा विचार मागच्या वर्षी आपण प्रस्तावनेमध्ये केलेला आहे. थोडासा विस्तारानं केला मागच्या वर्षी आपण. मागच्या वर्षी हरिपाठाचा जो प्रास्ताविकामध्ये विचार आपण केला तो सगळा जसाच्या तसा आपल्या लक्षात आहे याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळं त्याची पुनरावृत्ती आत्ता आपल्या समोर मी करत नाही. आपली स्मरणशक्ती माझ्या स्वतःच्या स्मरणशक्तीपेक्षा माझ्या श्रोत्यांच्या स्मरणशक्तीवर जास्त विश्वास नेहमीच असतो, इथंही आहे. हरिपाठ हे नाममहात्म्य आहे आणि या नाममहात्म्यामधून नाथ महाराजांनी आपल्याला 4 पद्धतीनं नामाचं चिंतन सांगितलेलं दिसून येतं. त्याचा थोडासा विचार प्रस्तावना म्हणून आत्ता करतो आणि अभंगाकडे मी प्रवृत्त होतो. हरिपाठ काय आहे? हरीचा पाठ करणे याला हरिपाठ असं म्हणतात. अगदी सरळ सोपा अर्थ, हरी या नामाचा पाठ करणे याला हरिपाठ करणे असं म्हणतात. वारकरी संप्रदायामध्ये हरिपाठाला एक विशेष महत्त्व आहे. माऊलींचा हरिपाठ पाठ नाही असं कोणी आपल्याला दिसणार नाही संप्रदायामध्ये. सर्व वारकऱ्यांना माऊलींचा हरिपाठ पाठ असतो. किंबहुना माऊलींचा हरिपाठ पाठ नाही तो खरा वारकरीच नाही. नाथ महाराजांचा हरिपाठही बहुतांश लोकांना, वारकऱ्यांना, जे नियमाचे वारकरी आहेत त्यांना मुखोद्गत असतो. ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाची भूमिका तीच डोळ्यासमोर ठेवून नाथ महाराजांनी सुद्धा आपल्या हरिपाठाची रचना केलेली दिसून येते. या हरिपाठाची रचना का झाली असावी, काय गरज पडली असेल, याचा थोडासा विचार जर केला तर लक्षात येतं की काही ग्रंथ हे अधिकारानुसार ग्रहण करावे लागतात. ज्ञानेश्वरीचा विचार आहे, अनुभवामृताचा विचार आहे, चांगदेव पासष्टीचा विचार आहे. सगळ्यांना एकदम कळतील असे हे ग्रंथ नाही आहेत. नाथ महाराजांचं भागवत आहे. मी नाथ महाराजांच्या हरिपाठाबद्दल बोलायचं म्हणून नाथ महाराजांच्या ग्रंथांची आपल्यासमोर उदाहरणं देतोय. नाथ महाराजांचं भागवत आहे, नाथ महाराजांचं रामायण आहे, नाथ महाराजांची भारुड आहे, नाथ महाराजांचे अनेक अभंग आहेत, नाथ महाराजांचे काही प्रकरण ग्रंथ आहेत, नाथ महाराजांचे काही स्फुट ग्रंथ आहेत. या सगळ्यामध्ये हरिपाठ हे नाथ महाराजांनी केलेल्या अभंगांचं, विशिष्ट अर्थाने केलेल्या आणि विशिष्ट उद्देशाने केलेल्या अभंगाचं एक संकलन आहे. कशा करता हे संकलन नाथ महाराजांना करावं वाटलं असेल? ज्ञानोबारायांना हरिपाठाची रचना का करावी वाटली असेल याचा विचार केला तर नाथ महाराजांच्या भागवतामध्ये जो 11 स्कंधावरचं विवरण मानला जातो, या ग्रंथामध्ये भगवंतानी उद्धवाला केलेला उपदेश हा महत्वाचा म्हणून मानला जातो. भगवंतानी उद्धवाला उपदेश केला, उद्धवानी तो ग्रहण केला, उद्धवाच्या जीवनाची कृतार्थता झाली. त्या निमित्तानं नाथ महाराजांचं भागवत किंवा भागवतावरची नाथ महाराजांची ही टीका, जिला एकाकार टीका असं म्हणतात, ही टीका जगताच्या कल्याणाकरता प्रकट झाली. याचा नंतरच्या काळामध्ये अनेक महात्म्यांनी अनुभव घेतला, अनेकांना हे लक्षात आलं. परंतु ते ग्रहण करताना, त्याच्यातलं तत्वज्ञान ग्रहण करताना, त्या तत्वज्ञानाचे आपण अधिकारी आहोत का? खरंच उद्धवाच्या भूमिकेवर थोडं कमी ठेवला तरी चाल, घुमायला लागलाय आवाज, थोडा कमी ठेवा. उद्धवाचा अधिकार नेमका काय आणि उद्धवाच्या अधिकारापर्यंत आपण पोचू काय? उद्धवाकरता जे सांगितलेलं असेल, अर्जुनाकरता जे सांगितलेलं असेल, परीक्षिती राजाकरता जे सांगितलेलं असेल,
जन्मेजयाकरता जे महाभारत सांगितलं गेलेलं असेल, यांच्या अधिकाराचा विचार करत असताना त्यांना सांगितलेलं आपल्याला ग्रहण करायचं असेल तर आपल्यालाही त्यांच्यासारखा अधिकार पहिल्यांदा प्राप्त करून घ्यावा लागेल, तर आपल्याला त्यांना काय सांगितलेलं आहे ते कळेल. उदाहरणार्थ, ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेवांना जे पत्राचं उत्तर म्हणून 65 ओव्या सांगितल्या, या 65 ओव्या आपल्याला वाचल्याबरोबर कळतील याची शक्यता आहे का? याच्याकरता आपल्याला थोडं का होईना आपण चांगदेवांच्या अधिकारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तर चांगदेवांना काय सांगितलेलं आहे त्याचं ग्रहण आपल्याला होऊ शकेल. संत महात्मे जे बोलतात ते बोलताना जरी ते जगताच्या कल्याणाकरता बोलत असले तरी सुद्धा त्या बोलण्यामध्ये श्रोता कोण आहे याचा विचार करून संतांच्या मुखातून ते वाङ्मय व्यक्त होत असतं. त्यांना अधिकार कळतो, किंबहुना मी थोडंसं पुढे जाऊन बोलतो, आपल्याला पटेल न पटेल मला माहिती नाही, आपली श्रद्धा बसेल न बसेल याबद्दलही मला काही निश्चित सांगता येणार नाही, पण माझा भाव असा आहे आणि वारकऱ्यांचाही भाव कदाचित असा असेल की आपण आपल्याला जेवढे ओळखतो त्यापेक्षा कैक पटीनं जास्त ज्ञानोबाराय तुकोबाराय आपल्याला ओळखत असतात. मी मला जेवढा ओळखतो त्याच्यापेक्षा ज्ञानोबाराय मला जास्त ओळखतात. मी मला जेवढा ओळखतो त्यापेक्षा तुकोबाराय मला जास्त ओळखतात. त्यापेक्षा गोरोबा काका, जनाबाई, चोखोबाराय हे मला जास्त ओळखतात. त्यामुळे जे खळांची व्यंकटी सांडो असं ज्ञानोबाराय म्हणतात, त्यावेळेला त्या खळांमध्ये मी माझा समावेश करत नाही, पण ज्ञानोबारायांच्या बुद्धिमत्तेतून माझा त्याच्यातच समावेश मुख्य असतो. सत्कर्मी रती वाढो असं म्हणत असताना माझी सत्कर्मातली आवड मी स्वतः वाढवली पाहिजे याचं उत्तरदायित्व, याची जबाबदारी घ्यायला मी तयार नसतो, पण ज्ञानेश्वर महाराज ते उत्तरदायित्व माझ्यासाठीच प्रकट करत असतात. तुकाराम महाराज जेव्हा आई करे जना तुझ्या स्वहिताच्या खुणा, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा असं म्हणतात, त्यावेळेला त्या जनामध्ये मी येतो की नाही याचा विचार मी प्रमाण म्हणताना कधी करत नाही, पण तुकाराम महाराजांचं हे प्रमाण माझ्या करताच असतं. या दृष्टीने विचार केला तर संत आपल्याला जेवढे ओळखतात तेवढं आपल्याला दुसरं कोणीही ओळखू शकत नाही, किंबहुना परमात्माही आपल्याला तेवढा ओळखत नाही जेवढे तुकोबाराय आपल्याला ओळखतात. आणि म्हणून जेव्हा संतांच्या मुखातून हे वाङ्मय व्यक्त होतं, प्रकट होतं, त्यावेळेला भले ते जगताच्या कल्याणाकरता व्यक्त झालेलं असलं तरी जगतामध्ये सगळेच ऐकणारे समान अधिकाराचे आणि समान सत्तेचे असतात असा दावा आपल्याला करता येणार नाही. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. तुकाराम महाराजांनी सुद्धा या जनाचे 3 प्रकार केलेत. सांगणारा वक्ता, ऐकणारा श्रोता, याच्यामध्येही काही प्रकार असतात. विष्णू पुराणाने तशा पद्धतीचं चिंतन आपल्या समोर ठेवलेलं आहे. श्रोत्यांचे 2 प्रकार असतात. श्रोतारोथ निरूप्यन्ते श्रीमद विष्णू कथाश्रयः अवरा प्रवराश्चेती श्रोतारोध विविधो मतः. विष्णू पुराणाने चिंतन केलं. तसे वक्त्याचे काही प्रकार असतात. वक्ता वेगळा असतो, श्रोता वेगळा असतो. सांगण्याच्या भूमिका, वक्ता ज्या भूमिकेवर जाऊन बोलत असतो त्या भूमिकेवर प्रत्येक वेळेला श्रोता येऊ शकत नाही. म्हणून तर या जगतामध्ये वाङ्मयामध्ये दृष्टांताची योजना करावी लागते. नाहीतर दृष्टांताने भरलेली ज्ञानेश्वरी काय कामाची आम्हाला जर ते कळतच नसेल तर. तुम्हाला आम्हाला ते तत्वज्ञान कळावं याची ज्ञानोबाराय तुकोबाराय सकल संतांच्या अंतःकरणामध्ये असणारी तीव्र तळमळ ही कुठेतरी त्या दृष्टांताला घेऊन पुढे येत असते ना, की आम्हाला हे कळलं पाहिजे. कारण त्यांनी सांगितलेला सिद्धांत ऐकल्याबरोबर आम्हाला कळावा. इतक्या मोठ्या पदावर आम्ही जन्मजात कधीच पोहोचू शकत नाही. आम्हाला त्याच्याकरता पारमार्थिक पार्श्वभूमी असावी लागते. आम्हाला त्याच्याकरता पारमार्थिक साधना करावी लागते. काहीतरी नामस्मरणाचं पुण्य आमच्या गाठीला असावं लागतं. काहीतरी अभ्यास आमचा याच्यापूर्वी झालेला असावा लागतो. वेदांताच्या मूलभूत संकल्पना आम्हाला अर्थासह माहिती असाव्या लागतात. तर मग चांगदेव 65 हा ग्रंथ काय आहे हे आम्हाला कळू शकतं, कळण्याची शक्यता तरी असते. पण ज्याने कधीच काहीच ऐकलेलं नाही त्यांनी एकदम चांगदेव 65 हातात घेतली तर काय कळणार आहे? थोडं काहीतरी आम्हाला प्रयत्न करावे लागतात.
आम्ही परमार्थ करतो असं आम्ही म्हणतो, आम्ही पारमार्थिक आहोत म्हणून तर प्रवचनाला आलो, म्हणून तर कीर्तनाला जातो, म्हणून तर मंदिरामध्ये भजनाला जातो, म्हणून माऊलींच्या सोहळ्यामध्ये चालत जातो. हे सगळे आम्ही पारमार्थिक आहोत, मान्य आहे. मी जर आता इथं असा प्रश्न विचारला की आपल्यापैकी कोण पारमार्थिक आहे, तर माझ्या सकट सगळ्यांचे हात वर येतील ना. आम्ही सगळेच पारमार्थिक आहोत. आमच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे म्हणून असू, कदाचित आम्ही एकादशी व्रत करतो म्हणून आम्ही पारमार्थिक असू, कदाचित आम्ही नित्य ज्ञानेश्वरी गाथा वाचतो म्हणून आम्ही पारमार्थिक असू, कदाचित आम्ही वारी करतो म्हणून पारमार्थिक, कदाचित नामस्मरण करतो म्हणून पारमार्थिक, कदाचित आम्हाला समाधी लागत असेल म्हणून आम्ही पारमार्थिक असू. माझं दुमत नाही, मला शंकाही नाही. परंतु जेव्हा आम्ही स्वतःला पारमार्थिक म्हणून घेतो त्यावेळेला एखाद्याने जर आम्हाला विचारलं की तुम्ही परमार्थ करता म्हणजे नेमकं काय करता हो, तर त्याचं उत्तर आमच्या जवळ असलं पाहिजे. नित्य ज्ञानेश्वरी वाचणं याला परमार्थ म्हणायचं आहे का? नित्य नामस्मरण करणं यालाच परमार्थ म्हणायचं आहे का? माऊलींच्या तुकोबारांच्या नाथ महाराजांच्या सोहळ्यामध्ये त्यांच्याबरोबर पायी पायी पंढरपूरला जाणं यालाच आम्हाला परमार्थ म्हणायचं आहे का? आणि यालाच जर परमार्थ म्हणायचा असेल तर ज्ञानोबारांच्या सोहळ्यात आम्हीच जातो असं नाही. तंबाखू आणि बीडीची विक्री करणारे लोक सुद्धा याच सोहळ्यामध्ये चालत चालत पंढरपूर पर्यंत जातात. चहाच्या गाड्या सुद्धा पंढरपूर पर्यंत चालतच जातात. सिगारेट विकणारे, गुटखा विकणारे, तंबाखू विकणारे हे सुद्धा याच माऊलींच्या सोहळ्यामध्ये खांद्याला पिशवी लावून चालत चालतच जातात. मग त्यांनाही पारमार्थिक म्हणायचंय का? इतकंच नाही, आपल्याला आश्चर्य वाटेल किंवा अनुभवही असेल कदाचित, पण खिसा कापणारे सुद्धा वारकऱ्यांबरोबर चालत चालतच पंढरपूरला येतात. आम्हाला त्यांना पारमार्थिक म्हणायचं आहे काय, हा प्रश्न आहे. आम्ही परमार्थ करतो म्हणजे काय करतो याचा काहीतरी विचार आमच्या जवळ असला पाहिजे, काहीतरी आम्हाला त्या संबंधामध्ये सांगता आलं पाहिजे. त्याची अनेक उत्तरं, त्या संबंधामध्ये अनेक चिकित्सा वेगवेगळ्या अंगाने करता येतील. मला त्याकडे आता जायचं नाही. मला म्हणायचंय असं की थोडीशी पारमार्थिक पार्श्वभूमी असल्याशिवाय तो अधिकार श्रवणाचा, विशेषतः तात्विक चिंतनाच्या श्रवणाचा तो अधिकार आम्हाला एकदम प्राप्त होणार नाही. बरं, तत्वज्ञानाने मोक्ष मिळतो, श्रवणाने मोक्ष मिळतो. तुका म्हणे कानी ऐकिली मात तोची झाला घात जीवपणा. अर्जुनाने श्रवण केलं आणि अर्जुनाची जीवदशा संपून गेली. नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान मयाच्युत स्थितोस्मि गत संदेहो करिष्ये वचनम तव, अशी अर्जुनाने कबुली दिली. आणि भगवंताने अर्जुनाला विचारलंय, कश्चिदेत श्रुतम पार्थ त्वयैकाग्रेण चेतसा कश्चित ज्ञान समूहा प्रनष्टस्ते धनंजय. भगवंताने अर्जुनाला विचारलं, अर्जुन ऐकलंस ना रे, ऐकलंस ना, मी जे सांगितलं ते सगळं तत्वज्ञान ऐकलंस ना? कश्चिदेत श्रुतम पार्थ, ऐकलंस ना चांगल्या पद्धतीने? कुठेतरी ते वाया गेलं नाही ना? ऐकतो ऐकतो म्हणत ऐकलंस आणि या कानाने ऐकून या कानाने सोडून नाही ना दिलंस? नीट ऐकलंस ना? कश्चित ज्ञान समूह, तुझा अज्ञानजन्य समूह गेला ना, प्रनष्ट असते, गेला ना तुझा मोह अर्जुना. आणि हा प्रश्न विचारल्यावर अर्जुनाने त्याला उत्तर दिलं की नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान मयाच्युत. तेव्हा तुमच्या आशीर्वादानं, तुमच्या कृपेनं माझ्या अंतःकरणातला मोह गेला, ऐकण्याचा परिणाम माझ्या अंतःकरणावर झाला. तुम्हा आम्हा आड होते भेदाचे कवाड, ते फेडोनी केले गोड सेवा सुख, असं ज्ञानोबारांनी अर्जुनाच्या मुखातून ही जाहीर कबुली दिली. भगवान म्हणतात, अर्जुना मी जे सांगितलं ते ऐकलंस ना? त्वयैकाग्रेण चेतसा, एकाग्र चित्तानं मी सांगितलं ते ऐकलंस ना? ऐकलं. परिणाम झाला ना? झाला. आता भगवंतानी सांगितलं ते अर्जुनाने ऐकलं, त्याच्याने अर्जुनाचा मोह गेला, अर्जुनाला ज्ञान झालं. पण त्याच्याकरता भगवंताला हे विचारावं लागलं, कश्चिदेत श्रुतम पार्थ, कारण ऐकल्याशिवाय ज्ञान होत नाही. नुसती पुस्तकं वाचून ब्रह्मज्ञान झालं अशी उदाहरणं जगाच्या पाठीवर नाहीत. त्याच्याकरता गुरुमुखातून श्रवण करावं लागतं. या श्रवणाला महत्व दिलं.
याच्याकरता ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये वारंवार ऐका 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 हे सांगतात. तरी अवधान एकले दीजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. ज्ञानेश्वर महाराजांची भाषा. ऐका ऐका भाविक जन, तुकाराम महाराजांची भाषा. ऐका ऐका, वारंवार ऐका, असं संत का सांगतात आपल्याला? कारण जो बोध आम्हाला व्हायचा तो श्रवणातून होतो, तो डोळ्याच्या माध्यमातून होत नाही. श्रवण इच्छेची या पुढा दारवंठा सदा उघडा, ज्ञानोबारांची भाषा. कानाच्या महाद्वारी गीता गजर जेथ करी, 18व्या अध्यायात ज्ञानोबा बोलतात. अनेक प्रमाण देईन मी आपल्याला. त्याच्याकरता आम्हाला ऐकावं लागेल. मग ऐकावं लागेल तर कुणाचं ऐकावं लागेल? गुरूंचं ऐकावं लागेल, संतांचं ऐकावं लागेल. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी हाती आणावे, तरी संताया बजावे सर्वस्वेस. आणि मग हे सगळी त्यांची सेवा तनुमनु जीवे वगैरे सेवा झाल्यानंतर मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती, ते सांगतात ते आम्हाला ऐकावं लागेल, श्रवण करावं लागेल. श्रवणाविना ज्ञान नाही. कर्मानं अंतःकरण शुद्धी होते, पण ज्ञानाकरता गुरुकडे जावं लागेल आम्हाला. उपनिषदांनी ती भूमिका बोलून दाखवली. परीक्ष लोकान कर्मचितान तस्मात ब्राह्मणा निर्वेद मायान नास्ति अकृता कृतेन तद विज्ञानार्थम गुरुम एव अभिगच्छेत समित पाणिहि श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. उपनिषदांनी बोलून दाखवलं. याज्ञवल्क्य आपल्या बायकोला उपदेश करताना मैत्रेयीला सांगताना सांगतात, आत्मा वारे द्रष्टव्य श्रोतव्यो मंतव्यो निदिध्यासितव्यो. मैत्रेयी, तू श्रवण कर, ऐकत जा, ऐकून त्याचं मनन कर, त्याचं निदिध्यासन कर, तर आत्मावारे द्रष्टव्य असं फल तुला मिळेल, असं फल तुला मिळेल. आम्हाला श्रवण केलं पाहिजे. परीक्षिती राजाचं श्रवण आहे. आता ही अनेक उदाहरणं आहेत आपल्याकडे, सगळंच आपल्याकडे. भारतीय संस्कृतीमध्ये निर्माण झालेल्या बहुतांश ग्रंथाची प्रतिपादनाची शैली ही संवादात्मक भूमिका आहे, संवादात्मक शैली आहे. भागवत हा संवाद आहे परीक्षिती आणि भगवान शुकाचार्यांमधला. भागवत हा संवाद आहे व्यास आणि नारदांमधला. भागवत हा संवाद आहे सूत शौनकांमधला. महाभारत हा संवाद आहे वैशंपायन आणि जन्मेजयातला. भगवद्गीता हा संवाद आहे भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनामधला. भगवद्गीता हा संवाद आहे धृतराष्ट्र आणि संजयामधला. ज्ञानेश्वरी हा संवाद आहे ज्ञानोबाराय आणि आपल्यामधला. विचार तर करावा लागेल. तुकोबारायांचा अभंग म्हणजे आपल्याशी साधलेला संवाद आहे. कदाचित स्वतःशी साधलेला संवाद असेल, कदाचित भगवंताशी साधलेला संवाद असेल, पण हा संवाद आहे. कधी जनाबद्दल बरोबर, कधी स्वतः बरोबर, कधी देवाबरोबर. तुकोबाराय बोलले, पण ते बोलणं त्या श्रवणानेच आमच्या जीवनामध्ये काहीतरी परिवर्तन घडेल.